नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे आपल्या मॅन वर्सेस वाईल्डच्या या भागामध्ये, जिथं मी तुम्हाला सांगतो की या घनदाट जंगलामध्ये सर्वाइव्ह कसं करायचं. दाखव सगळ्यांना दाखव. एवढा खतरनाक जंगलामध्ये आम्ही आलोय. इकडे पण ओके. तर इथे तुम्ही बघाल नेव्हिगेशन पण चालत नाहीये, नेटवर्क पण नाहीये. तर बघू आपण पहिलं सर्वाइव्ह कसं करायचं ते सांगतो मी तुम्हाला. चला फॉलो करा. त्या खतरनाक जंगलामध्ये माझी खूप 15वी वेळ येण्याची. याआधी मागच्या वेळेस मी आईसलँडमध्ये जम्प केलं होतं. तिकडे बघा, तिकडे काहीच नाहीये. चल एवढं वरून आता मी जम्प केलंय ना, मला थोडीशी भूक लागल्यासारखं वाटतंय. पण त्याच्याआधी बॉडी डिहायड्रेट झाली नाही पाहिजे. त्यासाठी मला पाणी कुठेतरी शोधावं लागेल पहिलं. साला हे बघा, हा निशाण मला वाटतं वाघाच्या पायाचा आहे. म्हणजे ओला आहे. म्हणजे मला वाटतं की वाघ आत्ताच इथून कुठून तरी गेला आहे. म्हणजे इथं थांबणं आपल्याला खूप धोक्याचं आहे. इथून लवकर निघालं पाहिजे. कमान फास्ट फॉलो मी. मित्रांनो हे बघा, इकडे हा या जंगलातला सर्वात खतरनाक प्राणी आहे. हा जर कुणाच्या घुसला तर खतरनाक चावून त्याचे पुतळे बाहेर काढतो. तर असल्या खतरनाक जंगलामध्ये मी आलोय. चाल पहिला मी सांगतो. आपण पहिला जेवण खायला काय भेटतंय का नाही, पाणी सगळं बघूया आपण काय भेटतंय. कारण जर शरीरात एनर्जीच नसेल तर बाकीच्या गोष्टी करण्यात काय अर्थ नाही. आणि या जंगलामध्ये पाण्याचा स्रोत खूप चांगल्या प्रमाणात मिळतो, मी असं ऐकलेलं आहे. जेवण पण चांगलं मिळतं. चल बघूया आपण कुठे काय भेटतंय का नाही. मित्रांनो तिकडे बघा, आपल्याला पाण्याचा स्रोत सापडला आहे. पहिलं पिऊन घेतो. आता खूप भारी वाटतंय. असे पाण्याचे स्रोत तुम्हाला जंगलामध्ये खूप ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या रात्री लागेल, हे रात्री अंधार झाल्यावर. आणि ते काय आपल्याला अजून एक पाण्याचा स्रोत सापडलेला आहे. ते आपण घेऊन ठेवू बाबा, कधी पण लागेल काय सांगता येत नाही. खूप इमर्जन्सी गोष्ट असते ही. थोडी घाण झाली, साफ झाली, काय टेन्शन नाही. आता आपण ना पोटा पाण्याचं बघूया जरा. आता थोडं कसं हे सामान ठेवायला आपल्याला बॅग वगैरे मिळते का बघूया कुठे. चला बघूया. तुम्ही बघितलं असेल किती खतरनाक जंगल आहे. आणि तर काय पण भेटणं म्हणजे खूप मुश्किल आहे. पाण्याची तर सोय झाली. आता हे सगळं ठेवायला एक बॅग. भूक खूप लागली आहे. बघू काय मिळते का. लेट्स गो. खूप दम लागला. आता थोडंसं मला वाटतं आराम करावं. याला बसू नाही शकत. थोडंसं पण अर्धा करू. कॅमेरामॅनला आमची भूक लागलेली आहे. खाण्याची काहीतरी सोय करावं लागेल. आता एवढ्या खतरनाक जंगलामध्ये खायला भेटलं म्हणजे खूप कमालीची गोष्ट आहे. शोधायला पाहिजे. कॅमेरामॅन जरा बघ बरं तिकडे खायला भेटतंय का. अरे घे तू पण घे. जंगल आहे आपलं, कसं काय मिळतं इथं. पुढे जाऊया.
नाही भेटलंय. तुम्हाला सांगतो मित्रांनो, इथे जेवढं पण काय खायला मिळतं ना पहिले घ्यायचं, नाही तर काय पण झाडाला मिळतं. हे बघा, हे खूप पौष्टिक आहार आहे आणि खूप जीवनसत्व मिळतं याच्यामध्ये. याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं. घेतलं तर काय टेन्शन नाही आहे. अजून एक कॅमेरामॅन हावरेसारखं करतो. घे तुला पण. त्यात प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं, जे की शरीरासाठी खूप चांगलं असतं. आता थोडासा अंधार होतोय असं मला वाटायला लागले, तर आपण काय करू, आता राहायची व्यवस्था करू. कुठेतरी नाईट काढावं लागेल. चिप्समध्ये कुठे प्रोटीनची अवस्था जास्त असते का? ठीक आहे ना, चला कंटिन्यू चल राहायची व्यवस्था करू काहीतरी आपण. आता मला बॅग पाहिजे ना, एवढं घेऊन काय करायचं. त्या पबजी सारखं जंगल असलं ते आता पण कुठे बॅग पण मिळाले. ओ साला, साला सुकट ठेवायला बॅग मिळाली लेवल तिची. काय 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 माहिती. छोटा कॅमेरा अजून मिळाला. बिंचूत लॅपटॉप पण मिळाला. आईला खायला अजून वडापाव. कोण गेलं काय माहिती भेंडी. चला ठीक आहे, ठेवायला सामान झालं आपल्याला. चला चला चल, लेट्स गो. नाही मित्रांनो, हे बघू शकता, ते थोडंसं ओलं ओलं वाटतंय. म्हणजे मला असं वाटतं की इथे अजून कुठेतरी पाण्याचा स्रोत आहे. बस बस बस. आणि कधी पण आपल्याला जंगलामध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल ना, तर कुठेतरी जवळपास राहण्याच्या ठिकाणी जवळपास पाणी असणं खूप गरजेचं असतं. तर आपण बघूया मित्रांनो. ही सगळ्यात महागडी जडीबुटी आहे. बघू शकता तुम्ही. ह्याला कच्चं खाल्ल्यामुळे ना खूप सारे प्रोटीन्स मिळतात. माणूस एक दिवस जेवला नाही तरी पण चालेल. मग ह्याला आपण काय करू, उपटूया आता. एवढी पण काही गरज नाही प्रोटीनची. लेट्स गो. दिसला का? नाही भाऊ, नाही. कुठे? अरे कसला खतरनाक मोठा साप होता. इथेच आतमध्ये गेलाय. चला बोल लांबून, नाहीतर घेईल तुला बनात. गेला वाटतं. साप जर भेटला असता ना आपल्याला, प्रोटीन चांगलं मिळालं असतं. ते तुम्ही म्हातारीचा गोळा खात असेल ना, मोवाला, हा सेम तसाच पांढरा आहे. टेस्टी आहे तसा. बघतो खाऊन. चांगलं टेस्टी, प्रोटीन चांगलं मिळतं त्यामध्ये. लेट्स गो. जंगलामध्ये सर्वाइव्ह करणं म्हणजे काय साधी तोंड खाण्याची गोष्ट नाहीये. खूप डेंजर सर्वाइव्ह करावं लागतं इथे. आणि तुम्ही इथे जेव्हा कधी अडकला ना, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कामी येतील. मला वाटतं आजची रात्र आपण इकडे थांबूया. ती तर चांगली गादी दिसते झोपायला. आजची रात्र मी तेच काढतो. सकाळी बघू काय करायचं नाही. आवाज पण इतके खतरनाक आहेत ना, भीती वाटायला लागली. तर काय
मी घाबरत नाही, पण थोडंसं निघून जाता. सकाळ झाली वाटतं. आपण आता सगळा स्रोत आहे आपल्याकडे. खूप डेंजर जंगल आहे. ते मला काय सांगायचं होतं. चला काय सुचना, घाबरायला फाटली आधीच माझी. चला पुढे. खतरनाक जंगल आहे, एवढे मोठमोठे झाड आहेत. ऑलमोस्ट आपण पोहोचत आलो असून आता माझ्याकडचे जेवण पण संपत आलंय, पाणी पण नाहीये. पाणी पण माझं संपत ऑलमोस्ट संपलेलंच आहे. चला बघूया. तिकडे लोकांचा आवाज येत आहे. लोक म्हणजे घर, घर म्हणजे वस्ती, आणि वस्ती म्हणजे शहर. यो हाय गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आणि आवडला असेल तर तुमच्या 5 मित्रांबरोबर हा नक्की शेअर करा, आणि आमच्या चॅनलला प्लीज या सबस्क्राईब करा, आणि पुढचे नवीन व्हिडिओ बघत राहा. आमच्यासोबत लाईक करा, आणि तुमच्या कोणत्याही प्रतिक्रिया असतील ना तर त्या प्लीज कमेंटमध्ये सांगा. लव्ह यू गाईज, थँक्यू.